अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात झालेल्या आगीच्या घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्हेंटिलेटर, फायर सेफ्टी आणि देखभालीवरून सरकारवर निशाणा साधला. लहान मुलांच्या जीवाशी खेळू नका असा इशारा देत अंधारे यांनी व्हेंटिलेटरचे वर्षभर ऑडिट झाले नसल्याचा दावा केला. व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क किंवा शॉर्ट सर्किट नेमके कशामुळे झाले, उपकरणे कोणत्या कंपनीची होती, त्यांची देखभाल कोण करत होते, तसेच फायर अलार्म आणि स्प्रिंकलर यंत्रणा कार्यरत होती का याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. 2022 मध्येही व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत त्यानंतर आवश्यक खबरदारी घेतली का असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला. यासोबतच हनुमानगडाच्या विकासासाठी 21 कोटी पण स्त्री रुग्णालयासाठी 9 कोटी नाहीत, हा भाजपचा विकास आहे का असा सवाल करत त्यांनी सरकारवर राजकीय निशाणा साधला. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, मृत बालकांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत द्यावी आणि हा मुद्दा सभागृहात तसेच रस्त्यावर लावून धरू असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला. अत्यावश्यक सेवा आहे, ज्या अत्यावश्यक सेवेत आरोग्य ही गोष्ट येते. विशेषतः एक असं हॉस्पिटल जिथे पेइंग कपॅसिटी कमी असणारे लोक येतात, अशा हॉस्पिटल मधल्या सुविधा तुम्ही का उपलब्ध करून दिल्या नाही? आता सप्टेंबर महिना चालू आहे, 9वा महिना, आणि तुम्ही अजूनही कुठल्याही गोष्टीचे ना टेंडर काढले ना काय त्याचा फंड इश्यू केला, त्याच्यात काहीच केलं नाही. हे का केलं नाही? म्हणजे हे मी समजू शकते की बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागले, हे मी समजूच शकते की कावळा मरू दे मला खायला मिळू दे अशी जी इच्छा बाळगणारे लोक असतात, हे मी अगदीच समजू शकते की कधी एकदा फडणवीस केंद्रात जातील आणि मला राज्यातली मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळेल आणि त्यासाठी ज्या ज्या टॅक्टिस मला करता येतील त्या सगळ्या टॅक्टिस मी कराव्या. या सगळ्या कामात गुंतलेले आहेत का? बावनकुळे तुम्ही कशात गुंतलेले आहात का? कारण बावनकुळेंनी जर निधी उपलब्ध करून दिला असता तर ही सगळी कामं वेळेत झाली असती, पण ही कामं वेळेत होऊ शकली नाही कारण निधी उपलब्ध नाही असं या सगळ्या प्रलंबित पत्रांमध्ये